तर चेरोली संघाने आपला 12 प्लेयर या ठिकाणी पाठवतो, 12 प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे आणि चेरोली टीम विनंती करेन, कारण एका खेळाडूकडे तुमच्याकडे टी शर्ट दिसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला 2 रनची पॅनल्टी असेल, कारण टी शर्ट कंपल्सरी आहे याची दक्षता घ्या. अगोदरच आपले जे नियम आहेत ते सांगितलेले बरं, नंतर उगाचच वाद नकोत. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय टी शर्ट या ठिकाणी कंपल्सरी आहे. तर 12 प्रतिनिधी चेरोली संघाने किया आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी आपण यायचं. तर अगदी 12 टीम देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि कदाचित एखादा डायलॉग आज आम्हाला ऐकायला मिळेल. अगदीच त्यांची देखील उपस्थिती लाभले आणि नक्कीच एखादा डायलॉग 100% आज आम्ही त्यांच्याकडे माईक देणार आहोत आणि निश्चित एखादा डायलॉग या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. आणि आमचे किरण पवार त्यांचे खूप मोठे फॅन आहेत, कारण जास्तीत जास्त किरण पवार त्यांचे अगदीच व्हिडिओ पाहत असतात. तर त्याला फेड लावायचे आणि जा सलामची जोडी 12 टीम अगदीच या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूया कौतुक. धामणे टीम देखील उपस्थित झाल्या, सर्व टीम दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित झाले, फक्त खानाव टीम थोडीशी लेट झाली आणि नक्की त्यांना 2 बॉलची मात्र पॅनल्टी दिली गेल्या. इथे सलामीची जोडी आपण पाहतो दिलीप आणि सूरज. दोन्ही टीमचं करूया या ठिकाणी स्वागत आणि कौतुक. अतिशय चांगली स्पर्धा, दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले, दाखल झाले. तर अगदीच लेट करण्यात 2 बॉलची पॅनल्टी आणि निश्चितच चेरोली टीमकडे एक टी शर्ट नसल्या कारण त्यांना 2 रनची पॅनल्टी. अगदीच या ठिकाणी अजोक मात्र या ठिकाणी सांघिक पहिली षटक या ठिकाणी हाताळतोय दीपक. सांघिक पहिला वैयक्तिक पहिली षटक घेऊन येतोय. गोलंदाज आपण पाहतोय दीपक हा गोलंदाज. ऑन स्ट्राईक एंडला 15 आपण पाहतो दिलीप. नॉन स्ट्राईक एंडला सूरज. एक हार्ड हिटर, दोन्ही खेळाडू मैदानच्या आतमध्ये. P1चा पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटचा मारा करेल. सांघिक कोर्टतील पहिलं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी अगदीच जर का आपण पाहिलं तर दीपक हा गोलंदाज, दीपक टू दिलीप असं समीकरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी मागील स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती अगदीच याच खानाव टीमची. तोच दिलीप अगदीच ऑन स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज एक हार्ड हिटर खेळाडू आणि त्याचा सामना करेल, त्यांचा सामना करेल. तर गोलंदाज आपण पाहतो दीपक. पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केलाय, चेंडूला स्लिपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, सिंगल घेऊन संघाचा श्रीगणेश केलंय. खातं ओपन केलं वैयक्तिक एका धावेनं दिलीपनं आणि संघाचं खातं देखील ओपन केलंय दिलीपने एका धावसंख्येनं. 1 अंकानं टीमची धावसंख्या अगदीच आपण पाहिली. तर टोटल स्कोर 1 धाव. अगदी 4 षटकांची मॅच, 4 षटकांची ही लढत आहे. खूप चांगला क्रिकेट आहे, अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या 2 टीमच्या माध्यमातून आपण आलात, आम्ही आपले आभार आहोत. आणि आपला नक्कीच तुम्ही मात्र या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ आपण आमच्या स्पर्धेला त्याबद्दल सहर्ष हार्दिक हार्दिक म्हणतो. तर पहिल्या P1च्या षटक या ठिकाणी आपण पाहिलं. धावफलकावरती एकंदर धावसंख्या जोडल्या गेल्या त्या मात्र 14 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. षटक
षटक क्रमांक 2 या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला आहे. तो मात्र विश्वनाथ आपण पाहू शकाल. अगदी पहिल्या षटक आपण पाहिला. धावफलकावरती एकंदर धावसंख्या जोडल्या गेल्या त्या मात्र 14. इथे षटकलेंचा चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. एक हार्ड हिटर खेळाडू नुकती त्याला संधी मिळाली होती पहिल्याच बॉलवरती. अगदी जर आपण पाहिलं दुसऱ्याच बॉलवरती ते खेळाडूला संधी मिळवते. स्लिपमध्ये खराब फिल्डिंग झाली, झेल सोडला होता आणि इथे मात्र तो फलंदाज ऑफ स्ट्राईक एंडला अगदी चांगल्या स्थितीमध्ये तयार येत्या. गोलंदाज इथे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग अगदी त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत्या. सातत्याने चांगले क्रिकेट खेळणाऱ्या टीम अगदी पनवेल तालुक्यातून खूप लांबवरचा प्रवास करून दिलेल्या वेळेमध्ये अगदीची टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. अगदी त्यावेळेस विकेट किपरने केलेली चूक आणि चेंडू मात्र नक्की जातो लॉंग स्टॉपच्या दिशेनं. शेवटच्या क्षणी जर आपण पाहायला प्रयत्न केला पण तो चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा येतो 4 धावांसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतील. तर मात्र 18 धावा 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटची लिडिंग घ्यायची, इथे चूक केली. अगदीच केलेली रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी हे अंगलट आलं आणि एकंदरीत इथे महत्वाची विकेट गमावली. विकेट क्रमांक पहिला गमावला. पहिला गोल्डन डकचा शिकार ठरलाय. अगदीच सूरजच्या पारीचा इथे अंत झाला. बॅक टू द डग आउट. विकेटचा पतन. खूप चांगली गोलंदाजी आणि इथे धावफलक स्थिरावले, सुस्तावले. अगदीच 18 अंकावरती खूप चांगली फील्डची सजावट केली गेली. 30 सर्कलच्या बाहेर जर का आपण पाहिलं ना लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जरूर होतं, परंतु यावेळेस आपण पाहिलं फिल्डिंगमध्ये बदलाव केलाय. वाईड लॉंग ऑफ सजवलंय, लॉंग ऑफ सजवलंय, एक्स्ट्रा कर्व सजवलंय, लॉंग ऑन सजवलंय, मिड विकेट सजवलंय, कॉर्नर सजवला 30 सर्कलच्या बाहेर. आणि न्यू बॅटर कोण गेला श्रावण. येस इट इज अ गुड नेम श्रावण. या ठिकाणी आपण पाहूया तिसऱ्या क्रमांकावरती नेट क्रमांक 3 वरती जात असताना खानाव टीमसाठी इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 विश्वनाथच्या हातामध्ये चेंडू. इथं लॉ फुटात चेंडूला खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल फास्ट आल्या. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 19 अंकावरती. 19 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. वैयक्तिक एका धावाने संघाचं खातं ओपन केलं श्रावणनं आणि संघाच्या खात्यात भर पडल्या. 19 धावा. इथे गल्ली पॉईंटला चेंडूला ट्रॅव्हल केला, गॅदर केल्या. अगदी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडूला उचलफेक करेल तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. 2 गुड रनिंग, 2 रन इज कंप्लीट आणि 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 21. एकंदरीत 21 धावा स्कोर कार्डवरती तब्बल जोडल्या जात आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. टीम खामनाव संघाची प्रथमतः टॉस जिंकला टीम चेरुलीनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि टॉस आल्यानंतर मात्र खानाव टीमच्या वाट्याला आले ते बॅटिंग आणि ते संदेश सोनं इथे करत असताना खानाव टीम इथे आपण पाहतो इथे अगदी त्या ठिकाणी रनआउटची संधी. ओव्हर थ्रो. काय गरज होती का इथे? काही गरज होती का? इथे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जिथे धाव नव्हती, जिथे चेंडू डॉट होता तिथेच खऱ्या अर्थाने जर का आपण पाहिलं ना तर 1 धाव 11 क्षेत्ररक्षकांच्या डोळ्यासमोर एका धावेची चोरी केली गेली. अगदीच आक्रोश काजल चोराले असंच म्हणावं लागेल. सिंगल आल्या. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 22 अंकावरती. हॅलो एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या. धावफलकावरती मात्र 22 धावा. पहिले षटक राहिले या 14 धावींचा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 8 आल्या ना. तिसरा बॉलर कोण आहे? अल्पेश न्यू गोलंदाज.
अल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती. इथे काय जबरदस्त चेंडू मिस केलाय. लालीपॉप चेंडू होता, खऱ्या अर्थाने लालीपॉप सोडून दिला अक्षरशः मैदानच्या आतमध्ये. दिलीप सारखा एक हार्ड हिटर खेळाडू सलामीवर फलंदाज, परंतु पहिला चेंडू इथे डॉट आलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 22, लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. विकेट किपर फसले, अगदी पॉइंट त्याच्यानंतर स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर शॉट मिडऑफ, अशा पद्धतीचं सत्रक्षणाची हो रचना 38 सर्कलमध्ये टीम चिरवलीची पाहायला मिळत्या. नाईस फील्ड. इथे मोठा फटका उचलून खेळलाय. शॉर्ट चेंडू फुल करायचा होता, फुल मात्र इथे झाला नाही सक्सेसफुल. अनसक्सेस ठरला. विकेटचे पत्ता आणि कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म जाऊन बसावा तसा चेंडू या क्षेत्ररक्षक मिड विकेटला हा झेल टिपलाय आणि एकंदरीत विकेटचं पतन. विकेट क्रमांक गमावलाय 2. दुसऱ्या विकेटचं या ठिकाणी पतन झालंय. फलंदाज या ठिकाणी बाद झाला अगदी दिलीप. सलामीची जोडी या ठिकाणी स्वस्तात बाद झालं असं म्हणूयात आणि स्कोर कार्ड स्थिरावलं अगदीच 22 अंकावरती. सुनील चौथ्या क्रमांकावर त्यांनी वॉटर बॅटर जात असताना इनाईट क्रमांक 4 वरती आपण पाहिलं सुनीलला जाताना 22 धावा आतापर्यंत पाहतो. तिसरं षटक प्रगती पथावरती या 2.2 चेंडूचा एकंदरीत इथे खेळ संपला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आणि यस 2 रनची पॅनल्टी अजून, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये अगदीच मोबाईल सापडला. अगदी 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी नक्कीच असेल. अगदीच इथे एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 22 धावा. एकंदरीत गोलंदाज यावेळेस तयार बॉलिंग ट्रॅक वरती या. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची इथे चालू सांगता. पॅनल्टी इथे वसूल करेल का फलंदाज सुनील. चौथ्या क्रमांकावरती गेला. 22 धावा स्कोर कार्ड वरती इथे पाहायला मिळतात. तुमच्याकडे 12 खेळाडू आहे, तुमची पूर्ण टीम आहे. जर मोबाईल एखाद्या खेळाडूकडे दिला असता तर वावगट ठरलं नसतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये मोबाईल चुकून कुठेतरी गेला आणि इथे पॅनल्टीला सामोरं जावं लागला. इथे चांगला फटका हलक्यातने चेंडूला खेळलाय. सिंगल इथे फास्ट आलाय. डबलचा प्रयत्न होईल का. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही आणि टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. 23 तिसरा सामना या ठिकाणी असेल तो मात्र वाशिवली बनाम धामणी. दोन्ही संघनायक रेडी राहायचे. मध्यंतरी पहिलं सत्र संपलं केलं की टॉससाठी आपण या दोन्ही संघनायकांना सूचना करेन, कारण आता आपल्याला इथे थांबून चालणार नाही. चौथा सामना खऱ्या अर्थानं असेल तो 12 टीम अगदीच या ठिकाणी उपस्थित झाल्या. अगदीच त्यांच्या अगेन्स्ट असतील अपोजिट टीम असेल मिरकुटवाडी, असा तो सामना रंगेल चौथा. एकंदरीत गोलंदाज तयार. इथे लॉफ फुटा चेंडू, लॉफ केला चेंडूला, चेंडू जाईल वाडीश लॉंग मिड विकेट बॉन्ड लाईनच्या डोक्यावर. हा इथे 6 धावांसाठी सुपर डुपर अगदीच षटकार. रन्स मिळत आहे 6. 6 अंकाने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल. उशिरा काय होईना एक मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय खऱ्या अर्थानं श्रावणच्या बॅटमधनं आलेला तो षटकार आणि टीमची एकंदरीत टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 29 अंकावरती. 29 रन्स आणि 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. एकंदरीत 2 बाद 29 धावा अशी धावसंख्या सध्याच्या चांगल्या स्थितीमध्ये खानाव टीम आहे, कारण एकंदरीत 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. गोलंदाज अल्पेशनं 7 धावा खर्च केल्यात. इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सिंगल फास्ट आले. अगदी दीपक खूप चांगली फिल्डिंग रन आउटची संधी. उंगली उटी मतलब दुर्घटना गती अति घावी संकटात नाही. अगदी त्या ठिकाणी विकेटचं पतन. सिंगल मात्र इथे फास्ट आली. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आल्या आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 23 अंकावरती. अगदी तिसरा धक्का या ठिकाणी बसेल सुनीलच्या स्वरूपामध्ये. 3 बाद 30 अशी धावसंख्या. ओव्हर क्रमांक तिसरा देखील फिनिश झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा आल्यात. म्हणजे पहिलं षटक महागडे ठरलं, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 30. नवीन बॅटर कोण गेला. न्यू बॅटर नेम विक्की. 5व्या क्रमांकावरती विक्की. तर बॉलर नेम अल्पेश. तो पण अगदीच तिसरं षटक देखील अल्पेश हा गोलंदाज होता आणि चौथ्या अल्पेश कातकरी मागील अल्पेश हा गोलंदाज यावेळेस अल्पेश कातकरी बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक, कारण 2 बॉलची पॅनल्टी आहे, फक्त 4 बॉल या ठिकाणी हाताळेल हा गोलंदाज. अगदीच उशिरा आली होती टीम, त्याच्यामध्ये आपण पाहिलं थोडासा स्पर्धचा खेळ खराब राहिला. इथे मोठा फटका हवाय फार बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, हाईट भरपूर होती परंतु त्याचा देखील उपयोग झाला नाही. हा येतो, हा हँडसम, हा क्लासिकल फटका, जबरदस्त स्ट्रोक षटकार. अगदीच विकीलच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत खणखणीत षटकार.
शेवटचं षटक प्रगतीपथावरती या. अगदीच लॉ फुटा चेंडू होता. अगदीच शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक म्हणजे षटकाला समजलं जातं. हो चालेल चालेल. हो ठीक. नक्कीच इथे विकेटचं पतन झालं. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतो 36 धावा. अगदीच या ठिकाणी आपण पाहिल्या पहिल्या चेंडूवरती एक माय थेट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर विकेटचं पतन, झेल मात्र या ठिकाणी खूप चांगला टिपला. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावला आहे तो मात्र 4था फलंदाज या ठिकाणी बाद झाला. विकीच्या पारीचं इथे झालं अंत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना रवी न्यू बॅटर 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जात असताना आपण पाहतोय. तर मात्र रवी शेवटचं षटक प्रगतीपथावरती या. गोलंदाज तयार. अल्पेश कातकरी ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. अतुल जोरदार, उस्ताद जास्त, आत्मविश्वास कमी आणि ते मात्र सिंगल प्राप्त झाले बाईकच्या स्वरूपामध्ये. लेग बाईकची धाव, एक सिंगलने टीमची टोटल धावसंख्या 37 धावा, 37 रन ऑन द स्कोर कार्ड. हा 4 विकेट, 4 बाद 37 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल षटकावेल कारण 2 बॉलची पेनल्टी या ठिकाणी आणि नक्कीच आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये देत होतो परंतु समोरची टीम म्हटली आम्हाला की शेवटच्या षटकामध्ये पाहिजे. काय हरकत नाही, जशी पाहिजे तशी आपण या ठिकाणी दिली. ओव्हर क्रमांक 4 फिनिश झाले. षटक क्रमांक 4 संपलं आणि 4 षटकांच्या वाजवी खेळल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आली तर 37. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय आणि एकंदरीत 37 आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष. 2 रनची पॅनल्टी होती. खऱ्या अर्थाने मोबाईल आतमध्ये सापडल्या खानाव टीमच्या, परंतु जी 30 जी पॅनल्टी होती चेरोली टीमला ती मात्र या ठिकाणी मायनस झाल्या आणि कंपल्सरी 38 धावा या ठिकाणी बनाव्याच लागतील टीम चेरोली संघाला. कारण 30ची पॅनल्टी होती चेरोली टीमला, मोबाईल आतमध्ये सापडली ती पॅनल्टी होती. अगदीच खाना उठवला, अगदी दोन्ही टीमची पॅनल्टी मायनस झाल्या. एकंदरीत 38 धावांचं लक्ष असणार आहे विजयासाठी. येणार 24 बॉल आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम अर्थात ट्रॅक कोणते असो परंतु टी शर्ट कंपल्सरी या ठिकाणी केल्या. प्रत्येक टीमकडे ड्रेस कोड असेल असं नाही, कारण आपण पाहिलं मागील स्पर्धेमध्ये वेगवेगळे ड्रेस घालून खेळाडू यायचे कारण बऱ्याचशा टीमकडे ड्रेस कोड नाही आहे, त्याच्यामुळे आपण टी शर्ट कंपल्सरी केलं. काही हरकत नाही. आताच कुठेतरी आपल्यामध्ये आपल्या क्रिकेटला सुधारणा होते. आताच कुठेतरी क्रिकेटला आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेटला मात्र सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं इथे आपण पाहिलं तर चांगल्या स्पर्धा आता यापुढे होत राहतील, परंतु येणाऱ्या स्पर्धेमध्ये याहीपेक्षा चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पहिलं सत्र संपलंय 37 धावा स्कोर कार्डवरती आणि येणारे 24 बॉल आणि 38 धावांचं लक्ष असणार आहे टीम चेरोली समोर. तर नंतर नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं वाशिवलीस टीम अँड धामणी टीम. संघनायक आपण टॉससाठी तर चला जा आपली सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. सलामीवीर जा चेरोली टीम आपले ओपनर्स मैदानच्या दिशेने रवाना करायचे आहेत. बॅट्समन नेम विश्वनाथ आणि नागेश. किरण बोल. नागेश हॅलो.
दोन्ही संघनायक या ठिकाणी अगदीच्या वाशिवली संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. धामणी संघनायक देखील उपस्थित झालेत. टॉस करा. तर अगदीच्या ठिकाणी दोन्ही टीम दरम्यान नाणेफेकचा कॉल केला जाईल. वाशिवली पक्ष धामणी या दोन टीम दरम्यान नाणेफेकचा कॉल केला जातो. टॉस जिंकलाय टीम वाशिवली. निर्णय पेंडिंग फिल्डिंग. यस, प्रथमतः टॉस जिंकला वाशिवली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं टीम. निश्चितच धामणी आणि ते सलामची जोडी आपण पाहतो. नागेश ऑन स्ट्राईक आहे आणि नॉन स्ट्राईक या ठिकाणी आपण पाहतो विश्वनाथ आहे. बॉलर नेम रवी. सांघिक वाटतील पहिला वैयक्तिक पहिल्या षटक या ठिकाणी घेऊन येतो गोलंदाज नागेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड या मैदानच्या आतमध्ये पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू. यस, इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने भर पडेल. स्कोअर कार्ड अवांतर धावसंख्येने संघाचं श्रीगणेश झाल्या आणि स्कोअर कार्डवरती एक धाव इथे जोडले गेल्या. एकंदरीत गुड गेम. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्ष करत असताना, भिड देत असताना, एकमेकांच्या विरोधामध्ये टक्कर देत असताना आपण नक्कीच पाहतोय. दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आल्यात, परंतु जिंकेल तोच जो जास्त मेहनत घेईल. यास बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड बॉल. इट इज अ वाईड बॉल. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या 38चा पाठलाग करायचा असताना इथे बॅक टू बॅक दोन चेंडू वाईड आलेत. गोलंदाजीचा विचार केला गोलंदाजीकडे या टीमकडे तर चांगली गोलंदाजीचं भरणं या खानाव टीमकडे देखील आहेत. मागील स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरले टीम आणि चॅम्पियनच्या विरोधात लढत देत असताना ही चेरवली टीम खूप लांबवरचा प्रवास करून खऱ्या अर्थाने क्रीडांगणावरती खेळत असताना आपण पाहतोय. मैत्री चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना पाहतो. इथे गल्ली पॉइंट मध्ये काय घडला, स्लिप मध्ये पहिला मोठा मासा इथे गलाला लागलाय. इथे मात्र मोठा झटका, बडी विकेट, बडी सफलता, बडी मछली जाल में फंस चुकी है. अगदी जिथे मोठा विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केला आहे गोलंदाज रवीनं. अगदीच नागेशच्या पारीचा मात्र इथे होईल अंत. बॅटर मैदानच्या आतमध्ये, केंद्र बॅटर मैदानच्या आतमध्ये अल्पेश पुजारी यावेळेस आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अगदीच युनिट क्रमांक 3 वरती जात असताना एक हार्ड हिटर खेळाडू, एक चांगला खेळाडू मैदानच्या दिशेने जात असताना अगदीच तिसरा सामना असेल तो जर आपण पाहिलं तर वाशिवली बनाम धामणी. चौथा सामना रंगेल बारापाडा मित 11 बारापाडा विपक्ष अपोजिट टीम असेल मिरकुटवाडी. अगदी जर मिरकुटवाडी टीम देखील आली असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायचे आयोजकांना. इथे ओव्हर क्रमांक 1 रवी बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती स्लिप मध्ये मात्र झेल टिपला आणि पहिला धक्का या ठिकाणी दिला टीम चेरिवली संघाला. स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय त्या देखील वाईट बॉलच्या मदतीने आल्यात, स्क्वेअरच्या मदतीने आल्यात. एवढेच लेफ्ट हँड बॅटर फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, अगदीच लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आणि अगदीच क्रिकेटचीच आवड असणाऱ्या अगदीच मालू निरगुडा यांचं मात्र शुभ आगमन झाले. त्यांचं देखील करूया कौतुक. प्रेक्षकांची साथ या ठिकाणी असली की नक्कीच क्रिकेटला खूप मजा येते. क्रिकेटची आवड असणाऱ्या आमचे मित्र आहेत आणि त्यांची उपस्थिती मात्र या ठिकाणी वर्णी लागते. त्यांचं देखील करूयात या ठिकाणी आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत आणि कौतुक. तिचं इथे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चला गोलंदाज तयार झालाय. अगदीच गोलंदाज यावेळेस तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा इथे काय घडलं, इथे काय घडलंय नक्कीच पंच इशारा देतील तो पण एक सिंगल प्राप्त झाले. एक वाईड बॉल, अगदीच वाईड +1. 2 धावा इथून ऍड होतील. आतापर्यंत अगदीच वाईड आले. अगदी धाव कोणताही प्रयत्न केला नाही असं वाटत होतं की धाव यांचा प्रयत्न केला, फक्त एक वाईड बॉल ची धाव आले. 4 धावा एकंदर स्कोअर कार्ड वरती. यस ऑन स्ट्राईक दीपक. कदाचित वाटत होती की धाव घेतोय की काय, परंतु इथे वाईड आले. 4 धावा स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय. लॉ फुटा चेंडू झेलची संधी आणि इथे मात्र अगदीच वारिस लांबत डोक्यावरून चेंडू येतोय. 38 सरकारच्या डोक्यावर इथे ओव्हर थ्रो. अगदीच इथे आपण पाहिलं ना रन्स कंप्लीट होत आहेत.
2 धावा पंच, 2 धावा कंप्लीट. यस, 2 रन इज कंप्लीट. दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या 7 अंकावरती धावून पोहोचल्या. 4 षटकांची लढत आहे. 38 धावा कंप्लीट करायची आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिलं ना 6 धावा, 6 धावा, 6 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. अपील जोरदार झाले. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अगदीच अपील जोरदार, पण पंचांनी ते अपील मात्र फेटाळून लावले आणि इथे एकंदरीत हा आलाय डॉट बॉल. 6 धावा स्कोअर कार्डवरती इथे लगावले गेले. 4 बॉल वाईट फेकले आणि एका चेंडूला 2 धावा आल्या होत्या आणि एकंदरीत इथे ओव्हर क्रमांक 1 संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आल्या त्या 6. अगदी जवळपास 10 बॉल पूर्ण टाकलेत. त्याच्यामध्ये 4 स्क्वेअरचा मारा, अतिरिक्त धावा. बॅटनं फक्त धावा आल्या त्या 6 बॉलमध्ये फक्त 2 आणि वाईटच्या धावा आल्या त्या 4. एकंदरीत पहिला P1चं षटक या ठिकाणी संपलंय. गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असाच काहीसा सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे हा सामना पाहण्यासारखा होईल. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळेल. 1 का जवाब पत्तर शे. दॅट्स गुड गेम या ठिकाणी पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच कोणी जिंको कोणी हरो, परंतु विजय मात्र या ठिकाणी क्रिकेटचाच होणार आहे. अगदीच इथे ओव्हर क्रमांक 2 घेऊन येते खानाव टीमसाठी विकी. बॉलर नेम विकी. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते विकी हा गोलंदाज. एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावसंख्या 6. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या P1च्या षटकामध्ये धावाला 6. आता येणारे 18 बॉल आणि अड्डा बनवायचे आहेत त्या 32. 11.3300च्या सरासरीने धावफलकावरती धावा जमा करायच्या आहेत. टीम चेरवली संघाला लांबवरचा प्रवास करून टीम चेरवली इथपर्यंत आले. इथे संघर्ष करतायत. एका धावेसाठी झुंज देत आहे. संत गतीनं का होईना, कासवाच्या गतीनं का होईना, थेंबे थेंबे तलसाचे असं सध्याच्या घडीला त्यांचा संघर्ष चालू आहे. प्रयत्न करतायत. प्रयत्नाला इथे मात्र यश येणं गरजेचं आहे चेरवले टीमच्या. परंतु आग ओकणारी गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, भरपूर काही या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. टीम अगदीच खानाव टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विकी. राऊंड विकेटचा मारा. इथे स्लॅम गतीचा हा चेंडू होता. हलक्यातून चेंडूला खेळून काढले. सिंगल फास्टने डबलचा प्रयत्न यासाठी या अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर विकेटचं पतन कदाचित होऊ शकलं असतं. रनआउटची संधी होती परंतु पंच 1 शॉर्ट रन. यस, 1 शॉर्ट रन. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतो 1 शॉर्ट रन. फक्त एकच धाव. घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळते. 1 शॉर्ट रन, 7 रन. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या 7 धावा. इथे हा शॉर्ट ब्रेनचा चेंडू वाईट बॉल. अगदीच 8 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवर. 30 धावांच्यावर चेंडू 30 धावा असं सातत्याने समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवरती आम्ही स्कोअर सांगतो. प्रत्येक चेंडू या ठिकाणी वाईड बॉल फेकले गेलेत. पंच काय झालं? हा, अगदी बाहेरून आवाज देऊ नका. यस, विनंती करेन. यस, लास्ट कॉलिंग असेल. बाहेरून आवाज देऊ नका, विनंती करेन. कारण का अगदीच समोरच्या टीमने ऑब्जेक्शन टाकलं. बाहेरून आवाज देऊ नये. जर फलंदाजाला जाणवलं तर ते ऑब्जेक्शन देऊ शकतात. जर तुम्ही बाहेरून आवाज दिला तर नक्की इथे पॅनल्टीला सामोरं जावले. पंचांनी एक सूचना केल्या. अगदीच चला मॅचला सुरुवात करतो कारण लाईव्ह मॅच चालू आहे. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. अगदीच खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी या चॅनलची आपण पाहतोय. सबस्क्राईब करा. अगदीच बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. इथे मात्र झेल सोडलाय. रनआउटची संधी.
रन्स नॉट आउट. अगदीच या ठिकाणी 2 रन कंप्लीट आहेत. बॅट टेकले त्याच्यानंतर बॉल या ठिकाणी लागला. अगदीच या ठिकाणी रन्स मात्र या ठिकाणी झालेत कंप्लीट आणि या दोन्ही अंकांना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 12 अंकावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचेल ते मात्र 12 धावा. अगदीच या ठिकाणी आपण पाहतो लाईव्ह चेक केलं आणि निश्चितच या ठिकाणी बॅट टेकल्या तर नंतर इथे बॉल मात्र लागला आणि निश्चित आपण पाहतो 2 रन इज कंप्लीट आणि दोन्ही अंकांना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 अंकावरती. खूप चांगले आमचे पंच. जर का एखादा डिसिजन जर का समजा या ठिकाणी आपल्याला अवघड वाटलं तर नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आणि इथे एकंदरीत झेल सोडल्यानंतर या 2 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी चुका करते खानावळ टीम कुठेतरी चुका करताना आपल्याला दिसते आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 12. 38 धाव्यांचा पाठलाग करत असताना 12 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाजीतून तयार विकी. इथे स्लॅम डिलिव्हरी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल करायचा होता परंतु सिंगल फाय. डबलचा प्रयत्न चित्तेच्या चपलाईने हरण्याच्या गतीने हरण्याच्या वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग. यस इट इज अ 2 रन इज कंप्लीट. अगदी 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल जोडल्या जातात त्या मात्र 14. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 आल्या होत्या. या षटकामध्ये आतामध्ये 4 बॉलमध्ये 8 खर्च केल्यात. गोलंदाज विकीनं त्याला साथ देणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकांनी. इथे जोरदार बॅट फिरवले जाते. सिंगल प्राप्त झाले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. या सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 15 या अंकावरती. 15 लॉस्ट 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी इथे पाहिली आपण टीम खानावची. एखादा खेळाडू ज्यावेळेस चांगला खेळ करतो ना त्यावेळेस मात्र त्याला एखादा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो ना त्यावेळेस मात्र त्याला क्षेत्ररक्षकांनी योग्य साथ देणं गरजेचं. परंतु झेल सोडला तिथे 2 रन्स आले. त्याच्यानंतर पुन्हा इथे स्लॅम डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू स्लो गतीच्या अगदीच आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी फिनिश. 7.5च्या औसतनं अगदीच 7.50च्या सरासरीनं एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 15. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती जवळपास 23 धावांची. यस 12 बॉल 23 धावांची गरज. औसत असेल ती 11.5च्या 11.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे इथे आता धावा बनवायच्या आहेत. आता इथे शांत क्रिकेट खेळून चालणार नाही. तर जर विजय निश्चित करता असेल तर मोठ्या फटक्यांची दरकार. एखादा मोठा फटका या मॅचचं स्वरूप पालटून टाकेल. तो एखादा मोठा फटका चेरोली टीमसाठी येईल का? अद्याप त्यांच्याकडे 12 बॉल आहेत. धावा जास्त आहेत चेंडू कमी आहेत असं समीकरण मैदानच्या आतमध्ये. कोणी मॅच सोडायचा तयार नाही आहे कारण मॅच इतकी जबरदस्त रोमांचक चालू आहे ना की कोणत्या क्षणी मॅच जाईल याचं उत्तर मात्र आपल्याला देता येत नाही. कारण क्रिकेट हे अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल हाताळून होत नाही ना मित्रांनो तोपर्यंत विकेट ही मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण आहे. यस तिसरं षटक. श्रावण. यस षटक क्रमांक 3 श्रावण. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे एक सिंगल धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आले. अगदीच एकंदरीत आपण पाहिलं ना तर 16 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. 11 बॉल आता बनवायचे आहेत ते मात्र 22. समीकरण होता 12 मध्ये 23चं ते समीकरण आता 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 22 हा मोठा फटका. झेलची संधी पण तो काय केलं क्षेत्ररक्षण आज झेल घेणं गरजेचं होतं. इथे मात्र 2 धावा होऊ शकल्या असत्या. काय करतोय मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करायला हवी कारण आता स्वतः जर का आपण पाहिलं ना तर स्लिप स्क्वेअरलेगवरतून जवळपास स्वतः सूरज बॉन्ड लाईनवरती येतोय. फिल्डिंगमध्ये बदलाव झाला. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 17 धावा. 21 धावांची अद्याप गरज. 10 बॉल 21ची गरज आहे विजयासाठी. अगदीच 30 सर्कलमध्ये यावेळी सूरजला आपण पाहू शकाल. सिलिमडॉपमध्ये गोलंदाज तयार. इथे मोठा फटका. चेंडूला लॉफ केलाय. त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न आणि इथे चेंडूला अडवला गेलाय. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं. रन्स कंप्लीट होत आहेत मात्र 2. दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 19 लॉस्ट 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड.
38चा पाठलाग करत असताना कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 19 आतापर्यंत आल्यात, अद्याप 19ची गरज आहे 9 बॉलमध्ये. इथे शॉट ऑफ द लाईनचा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. डिफेंड करत असताना 38 धावा डिफेंड करत असताना काय जबरदस्त लगातार चांगली गोलंदाजी केली जाते. पहिले षटक हाताला विकी रवीनं, दुसरे षटक विकी आणि तिसरं षटक आपण पाहिलं श्रावणचं. यावेळेस भन्नाट वेगानं गोलंदाजी चालू आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 4 धावा खर्च केल्यात. इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु यावेळेस विकेटचं पतन. अजून एक धक्का बसेल. दीपकच्या स्वरूपामध्ये एक मोठा फलंदाज बाद झाला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्यात एकंदरीत 19 धावा. शेवटचा बॉल. त्याच्या अगेन्स्ट असतील अगदीच धामणी. दोन्ही संघनायक मात्र रेडे राहायचे. दीपकने केला तर डबल आउट पण झाला. संगीत चौथं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज किरण. हा येते मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, प्रयत्न चांगला केलाय. ते काय घडलं, अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र विकेटचं पतन. झेल मात्र सुटला होता परंतु चांगला प्रयत्न केला होता. एक धाव रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. सोमनाथच्या पारच्या इथे होईल अंत, विश्वनाथच्या पारच्या इथे होईल अंत. विश्वनाथ हा या ठिकाणी फलंदाज बाद झाला आणि धावफलकावरती धावसंख्या जोडल्यात 22. 16 धावींची गरज, 5 चेंडू 16 धावींची गरज. मॅच अद्याप कोणी जिंकलं नाही, कोणी हारलेलं नाही. 5 चेंडू 16 धावा होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील. सुनील 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सोमनाथ आणि सुनील असं समीकरण आहे मैदानच्या आतमध्ये. सुनील हा फलंदाज ज्यावेळेस आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये जात असताना आणि एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर 22 धावा. चेरोली टीम थोडीशी या ठिकाणी खराब कामगिरी करत असताना लांबवरचा प्रवास करून टीम इतक्या दूरवरून आली परंतु इथे थोडासा खराब केला. एके चौकार किंवा एके षटकार पाहायला मिळाला नाही या टीमचा. मोठ्या फटक्यांची दरकार होती. पहिल्या बॉलपासून त्यांनी संघर्ष करायला हवा होता, मोठे फटके खेळायला हवे होते परंतु कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि तिथंच त्यांची गेम प्लॅनिंग फसली असं म्हणूयात. इथे चांगला फटका, प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळेस 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हात असे पकडून राहिला होता जसं की निश्चितच जालं पसरलं होतं आणि निश्चितच या ठिकाणी विकेट ज्या पावली गेलं त्या पावली मात्र या ठिकाणी माघारी आला होता. मात्र सुनीला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर न्यू बॅटर अल्पेश कातकरी. खरं तर पहिल्या षटकापासून हाणामारी करायची होती, कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं, तिथेच कुठेतरी गेम प्लॅनिंग फसला चेरोली टीमचा. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये बनवायचे ते 16. ठोकेल का 16 धावा? प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करा, यश मात्र नक्कीच मिळेल. कोणताही चेंडू तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळणार आहे. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आले. ब्लॉकमध्ये हा चेंडू होता, खोदून काढले चेंडूला अक्षरशः. वाडिश लॉंग ऑफ प्रिझनमध्ये चांगली फिट झाले. एकच धाव मिळेल, एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. 23 धावा आता गरज असेल विजयासाठी ती 15 धावींची. 3 बॉल 15 धावींची गरज आहे. 2 बडे हिट आणि एका धावीला 3 धावा, एका चेंडूला 3 धावा. एकंदरीत असं समीकरण म्हणजे अशी कामगिरी करेल का? 3 मध्ये 13चं समीकरण आहे.
इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. चेंडू मात्र बॉन्ड लाईनची दिशा तय करत असताना आपण तो त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. 3-3 क्षेत्रके चेंडू खाली येत आहेत. चेंडूला उचलफेक करणार तोपर्यंत रन्स कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातात ते मात्र 25 धावा. अद्याप 2 चेंडू आणि आता गरज असेल ती 13 धावींची. जरी लगातार 2 षटकार टोकले तरी देखील या ठिकाणी मॅच एका धावेने परास्त होऊ शकते टीम चेरिवली. परंतु ते प्रयत्न इथे करतील का? परंतु गोलंदाजाकडनं एखादा चुकीचा चेंडू फेकला त्याच्यावर धावा आल्या तर टिकून राहील मैदानामध्ये टीम चेरिवली. 13 धावींची गरज. इथे हा मोठा फटका परंतु त्या दिशेला शत्रू शिकता येणार आहे आणि इथे कोणती चूक केली जात नाही. ते विकेटचं पतन, विकेट डाऊन. या ठिकाणी अगदीच प्रत्येक फलंदाज पाहिलं ना एकापेक्षा एक असे चांगले प्लेयर होते परंतु तू चल मी आलो तसंच मैदानच्या आतमध्ये पाहावास मिळाला. चेरवे टीमच्या खेळाडूंना कुठेतरी इथे टिकून राहणं गरजेचं होतं. पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. साझेदारी होणं गरजेचं होतं. भागीदारी होणं गरजेचं होतं. अगदीच शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आणि अशा त्यांनी विन झाले. टीम खाना विजय टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेकंड करायचं चेरोली टीम लाईनअप करून नंतर ग्राउंड आपण सोडा कारण स्पर्धेचा नियम जरूर आपण या ठिकाणी परास्त झालात, जरूर आपण मॅच गमावले पण इथे सेकंड करा. सेकंड करून या ठिकाणी आपण ग्राउंड सोडायचं. तर चला अगदीच विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. हार्ड लक टीम चेरुवली. खूप लांबवरचा प्रवास करून आपण या ठिकाणी आलात. आपल्या वाटेला आलाय तो पराभव परंतु काही हरकत नाही. या स्पर्धेमध्ये ज्या काही चुका गेल्या बॉलिंग खूप चांगली राहिली आहे परंतु निश्चितच या ठिकाणी बॅटिंग खराब राहिली आहे. परंतु येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये आपण याहीपेक्षा चांगला खेळ कराल याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक मानावी लागेल टीम चेरुवली अँड गुड लक टीम खाना. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये जात असताना प्लेइंग 11 घेऊन उतरल्या